लई सोय करा. इकडं गाले इथे नाही बस जा तिकडं. मतलब वो मैंने चॉइस किया वो तुमने बेच दिया क्या? नहीं, वो भी इधर ही है. प्रीतू 10 वेळा जळायला करू नका बरं का. मजाक केली त्याच्यासोबत. ते असेच बोलले होते, मजाक केले होते. शिवराज मजाक करायला पाहिजे ना. येस, तर प्रीतमचा बर्थडे आहे आणि त्यांच्यासाठी मी विचार केला काय गिफ्ट देऊ कारण की छोटे छोटे गिफ्ट वगैरे देत आली आहे. बट विचार केला की सोन्यासारख्या नवऱ्यासाठी सोनंच घेतलेलं बरं. एक आपल्यासाठी फायदेमंद पण राहील आणि त्यांच्याकडे नाहीये पण. सो त्याच्यामुळे मी विचार केला की चला हे करू. हे प्रीतमला गोष्ट माहीत नाहीये. ऍक्च्युली मी 6 महिन्यापासून मी थोडे सोनारकडे पैसे जमा करत आहेत. आतापर्यंत माझे म्हणजे मी चॉईस केलेलं आहे. आता मी तुम्हाला जाऊन डायरेक्ट दाखवणार आणि प्रीतमला पण दाखवणार आहे. कारण की विषय असा आहे की आता आम्ही अलिबाग शिफ्ट होणार आहोत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं पण असेल की आम्ही शिफ्ट झालोय म्हणून, किंवा नाही पण झालोय. पण मी त्या बर्थडेला त्यांच्या राहील किंवा नाही राहणार, कारण की आता सिच्युएशन अशी आहे. प्रीतमची ड्युटी तिकडे आहे, मी इकडे आहे. मला ट्रॅव्हलिंग जास्त काही सांगितलेलं नाहीये डॉक्टरांनी. बट काय होतं नाही होत ते माहीत नाहीये. तर पुढे जाऊन बघूया मी बर्थडेला त्यांच्या राहते की नाही राहत. मी इथे असते म्हणजे माझं असं म्हणणं, मी बोईसरला आहे की अलिबागला. तर त्या हिशोबाने मी अगोदरच गिफ्ट घेते आणि त्यांना मी दाखवणार पण आहे. तर मी आता गिफ्ट घेण्यासाठी चालली आहे. विचार करा मी काय घेतलं असेल ते. चला आता जाऊ. आणि प्रीतमला आवडतं की नाही आवडत मला माहित नाही, बट त्यांना जास्त आवडत नाही गोल्ड घालण्यासाठी. बट तरी सुद्धा मी विचार केला की मला तेच घ्यायचंय. सो मी घेतलंय आणि थोडेसेच माझे पैसे जमा झाले. माझे पैसे पूर्ण जमा झालेले नाहीयेत. तर सोनार माझ्या ओळखीचा आहे, तर त्याच्यामुळे आप धीरे धीरे करके दो करके, कारण एवढा ट्रस्ट आहे. कारण की माझं जे गंठण आहे ते पण मी त्यांच्याकडेच बनवलंय, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि ओळखीचा आहे त्याच्यामुळे तो देतो पण. बट आता मी घेतलंय पण पैसे माझे कधी देणं होतं मला माहित नाही. तर थोडेसे मी पैसे जमा केलेत. आता जाऊन प्रीतमला पण दाखवते आणि किती पैसे पेंडिंग आहे एक तुम्हाला पण दाखवते. तर चला आता मी सगळ्यात पहिले बनवते खिचडी. गरम गरम खिचडी खाऊ आणि मग आपण जाऊ. मॅडम काय बनवताय आज तुम्ही? मी आंघोळीला गेलो तर तुम्ही पटापट स्वयंपाकाला चालू झाले. अहो ती जळाला कांदा जळाला? कसं काय बनवते? खिचडी. खिचडी कढी बनवणार आहे का त्यासोबत? खिचडी कढी कढीच येत आहे का? पण कढीच बनवता येत नाही. पण आहे का ताक? ताक नाही, दही आहे पण ते आंबटवाला नाहीये. नको मग त्याच्यात नाही बनणार कढी. नाही ना, असू दे. नुसते मी काय सांगते, काय कर, पटकन पापड तयारी फ्राय करा. कर. पापड फ्राय कर ना. पण जिम चालू होती ना तुमची? त्याला जमाना झाला ना. बरं मी काय सांगते, तळते मी पापड. तुम्ही पटकन तयारी करा, आपल्याला बाहेर जायचं. कुठं भाकरी? बाहेर जायचंय. कुठं जायचं बाहेर? जायचंय बाहेर. परत कुठे घेऊन चालली का बाई? आता रोज 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 बाहेर तुला येण्यासारखी करायला लागली. जाऊ दे, मला खूप काम आहे प्रिया, प्लीज. 5-10 मिनिटासाठी नाही येऊ शकत तुम्ही? 5-10 मिनिटं तर खाली उतरायलाच लागतात. तुम्ही चाललेत ना अलिबागला, मग मी इथेच आहे ना. 5-10 मिनिटं तर खाली उतरायलाच लागतात. पुढचं बोल, किती वेळ? खरं बोल. 1 तास. ही आहे ना 5-10 मिनिटं मला बोलती आणि आहे ना जाते 2-3 तास घेऊन डायरेक्ट. खरं सांग, हे खरं आहे का? 1 तासासाठी माझ्यासोबत चला. कुठेतरी जायचं बाहेर. कुठे जायचंय? तुम्ही आता अलिबाग जाणार ना, मग मी एकटीच इकडे राहील. मला नाही, मग मी तुला लगेच घ्यायला येणार आहे 2-3 दिवसांनी. पण लवकर बघा रूम. आज किती तारीख आहे? आता आज किती तारीख आहे? 6 तारीख. 7-8. आता 1-2 दिवसात रूम बघतो. तू विचार ना कोणाला आहे का. आता आपण तेव्हा तिकडे राहू, कारण हा ब्लॉग मी नंतर टाकणार आहे. आज का बरं शूट करते? असंच मला इच्छा झाली आज करून ठेवा, मग नंतर टाकायचं. कारण की तुम्हाला टाइम नाही भेटणार ना एडिट करायला वगैरे, म्हणून. बापरे, लईच सोय करायला लागली बाई माझी. हे लई सोय करायला. इकडं गाले इथे नाही. बस जा तिकडं. अरे देवा, काय? सगळं सत्यानाश होतं प्रीतम. गरज काय पण तुला इकडं हे करण्याची? सगळा सत्यानाश करून ठेवती पोरगी. आता कशी होती खिचडी माझी काय माहिती. जळालेलं खाऊन गेल मी तुझ्या हातचं. जाऊ दे, टेन्शन नको. जाऊ द्या, पण ते झाल्यावरती सांगा आता कसं झालं. म्हणजे तरी बनवते तू? मला वाटलं आता बॉम्बे हात मारणार आहे फक्त. चांगलं होईल, टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्यांना रोमॅन्टिकच्या नादात
जळून गेलं माझं. मी काय रोमॅन्स करत होतो का भाई? फक्त माझ्या तुला गालाला कशाला हात लावता? बापरे, गालाला हात लावल्यामुळे जळालं हे. मग चांगली गोष्ट आहे भाई. जा तिकडे. माझी खिचडी सगळी, खिचडी बोलते, कांदा वगैरे सगळं जळालंय. बघून घ्या तुम्ही चांगलं होतं की नाही माहित नाही. चांगलं तर बनवण्याचा प्रयत्न करते परत मी याला, पण जर यांनी जेवतात जर नाव ठेवलं मग बघते त्यांना. त्यांच्यामुळे खराब झाली ना, मग त्यांनी जर नाव ठेवलं मग त्यांना बघते. जळालेली खिचडीच खायला लावते, जबरदस्ती खाऊ घालणार. बघा आता थोडस बटाटा आणि फ्लावर पण टाकते कापून याच्यामध्ये. चांगली होईल, एवढी काही खराब नाही होणार खिचडी. थोडासाच कांदा जळाला, बाकी काही नाही. आणि डाळ भातासोबत थोडीशी मूग डाळ तांदूळ सोबत टाकणार आहे आणि मग खिचडी बनवणार आहे. त्या दोघांना अर्धी वाटी पण खूप होऊन जातात खिचडी, म्हणजे भात बोलायला गेलं तर. थोडीशी मी याच्यामध्ये मूग डाळ आणि तांदूळ अशी मिक्स केलेत आणि आता हे मी धुवून मस्त त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता मी याच्यामध्ये हे बघा फ्लावर, बटाटा, टॅमॅटो, सोयाबीन, बाकी थोडा कांदा वगैरे, लसूण आणि आपली थोडासा मी मसाला पेस्ट बनवलेली ती टाकली ना, आपला घरगुती मसाला. मी जाण्यासाठी तयारी करते मस्त. आणि मी पण रेडी झालोय आता. हे शर्ट नका घालू. हे राहू दे का, चांगले नाही चांगले असू दे. बघू दे सगळ्यांना दाखव. काय चांगलं नाही आउटफिट दिसत आहे माझं. खूप छान दिसतंय. मग तरी पण पॅन्ट खूप दिवसांनी सापडली ती माझ्या पण ठेवली. नवीन घेतली त्या दिवसापासून गायब आहे डायरेक्ट. माझ्या कपाटात होती ती पॅन्ट, आता दिसते त्यांना ती माझी म्हणून मी ठेवली होती. माझ्याकडे पण अशी आहे पॅन्ट ग्रे कलरची, खूप पसारा पण झालाय. ती छोटी, ही स्मॉल आहे, ही मोठी आहे. खूप पसारा झालाय. आता खिचडी खाऊन बघा कशी झाली ती. जळालेलीच असेल. प्रीतू 10 वेळा जळाले करू नका बरं का. जर बोललोच तर तरी खावा लागणार आहे तुम्हाला. अन्न खायचे असले तर. हिम्मत आहे का तुमची न खाण्याची? बापरे, डायरेक्ट मला धमकी. माहिती तुम्ही जेवणाला नाव नाही ठेवत, खातात तुम्ही. धमकी डायरेक्ट. काय बघा तूप टाकते ना थोडं वरून. जास्त ड्रामा करू नका, नीट सांगा जे आहे ते. खरंच चांगली नाही लागत जळालेली. नाही लागायचं ना. तांदूळ थोडे जळाला त्याच्यामधलं, थोडं फक्त कांदा जळालेला, तर सगळं नाही पण काहीच नाही लागत नाही ना. चला बरं आहे, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला ना हे देते, आता दही देते. मला नकोय दही. कढी नाही मला एक वाटीत दही दे, मी दही नुसतं खातो. बर चालेल. ठीक आहे. आता मी ह्या अगरोच्या छोटस ग्राइंडर मध्ये मी आता ज्यूस बनवणार आहे. हे साधं मिक्सर जे आहे ना, त्याच्यात मी ट्राय केलं होतं याच्या अगोदर. हे आल्यापासून तर मी हेच यूज करते शेक बनवण्यासाठी. काही ज्यूस वगैरे, संत्रीचा ज्यूस, कलिंगडचा ज्यूस झाला, त्या मिक्सर मध्ये परफेक्ट जमत नाही, पण त्या ग्राइंडर मध्ये एक नंबर ज्यूस बनतो. आणि दुसरी गोष्ट, हे कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो सोबत. चेस. मला तर तू चहा बोलली होती. चहा नाही प्यायचा. हा मग मी पण तर पप्पा बनणार किती माहिती घे, डायरेक्ट अर्ध कलिंगड आहे. बापरे, 2च ज्यूस काढले तू तर. अर्ध कलिंगड. एवढं प्युअर बनवलं. लय कडू लागेल मग ते. कडू कशाला लागेल? मग जास्त टरबूज टाकलं कडू लागतं. असं थोडी असतं, टरबूज गोड असतं. बापरे. आणि हे त्याचं नाव काय, साखर वगैरे काही नाही टाकली. नाव आहे का त्याचं? साखर वगैरे काही नाही टाकली, नुसतं टरबूजचं पाणी करून आणलं. येडे ज्यूस असे राहता का? मग काय टाकायचं, दूध टाकू त्याच्यात. पण ते ज्यूस वेगळं बनवतात ना थोडं. आवरलंय माझं, बघू शकता. दुपारपासून जायचं चाललंय विषय, पण मुहूर्त आता निघाला. ऍक्च्युली खूप आज दिवसभर कामं होते. प्रीतमचं पण डॉक्युमेंटचं खूप सारं काम होतं आणि मी त्यांना हेल्प करत होते. प्लस जेवण वगैरे हे तुम्ही तर बघितलंच. बाकी भरपूर कामं होते, त्याच्यामुळे वेळ लागत गेला आणि फायनली आता आम्ही जातोय. ऍक्च्युली प्रीतू आपण इडली खायला आलो, पण इडलीच बनते. म्हणजे तू सकाळपासून मला फक्त इडलीच्या नादाला लावलं होतं. मला काय करायला तुझं आपल्या. म्हणजे मी येडाच आहे बा असं. आता इडली खायला घेऊन आली रात्रीचं, सकाळपासून चाललंय हा चला चला. बरं झालं, मी महत्वाचं आहे फक्त मला आहे ना खूप सारे झेरॉक्स पण काढायचे आहे आणि बऱ्याच कामांमध्ये होतो आज मी सकाळपासून. तिला म्हटलं थांब जाऊ जाऊ, पण या बा ती म्हणते इडलीचं दुकान बंद झालं. चांगली गोष्ट आहे. काय करू, बॅड लक आपलं. एक काम चल मग घरी. सोनारचं काय पैसे बाकी माझ्याकडे. पैसे आहे का आता? नाही येत, पण किती बाकी वगैरे काय विचार नाही ना. 5-10 हजार आलो एवढ्या लांब.
काम तर काहीतरी फायदा झाला पाहिजे ना आहे पैसे खरंच, पैसे आहे खरंच तुमच्याकडे. माझ्याकडे. काहीच नाही बाई, मला खरंच काहीच नाही माझ्याकडे आता. चला बघून तर येऊ किती रुपये बाकी आहे. ठीक आहे चल. गंठनचे किती पैसे बाकी ते बघतो. तो म्हणून बघे पैसे द्यायला यायचं तर ऑब्विसली कसं? इथं इज्जत घालवायला सांगते तुम्हाला. 2-3 महीने पैसे दिले नाही. कितना बाकी है अभी गंठन का? 1 लाख के ऊपर है ना कुछ. हाँ 1 लाख के ऊपर. हा 1 लाखाच्या वर अजून गंठनचे पण पैसे द्यायचे बाकी आहे. त्यांचं कितना बाकी आहे बिल देख रहा हूँ, बघतो मी दोन. चेन कब लिया रे तूने? माझ्यासाठी 55,000 बाकी है. 55,000 बाकी आहे ना. हो, 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 हो. 60,000 की बाकी है. और कितना गंठन का कितना है? 60,000. मतलब कुल मिला के 1 लाख. 1 लाख कुछ डिस्काउंट वगैरह नहीं क्या? 1,15,000 प्लस 1,500 रुपये वो. 5,000 डिस्काउंट नहीं क्या कुछ? 1,500 रुपये पप्पा का बाकी है ना. 5,000 डिस्काउंट नहीं मिलेगा? हाँ बढ़ गया है. भाव बढ़ गया? अभी तो 63 हो गया है. सुनो 63 हो गए भाव. ये क्या बोल रहे हो आप? इतना पूरा काउंट मत करो, मैं इतना पूरा दे. 1 लाख. मला तेच कळत नाही. 1,16,500. चेन का बरं घेतले का? मला घेतली गंठन होता ना पण. पहिले तुमच्या खिशातले पैसे काढून आणायचे. उससे भी और भारी भारी डिजाइन आया हुआ है, सब नया नया. मतलब वो मैंने चॉइस किया, वो तुमने बेच दिया क्या? ये तो नहीं, वो भी इधर ही है. ये ना ये नहीं था वो. टूटेगा फिर नहीं, वो तो जल्दी टूट जाएगा. काय ग स्कॅम केला काय त्यासोबत? नाही थांबते वजन बघायचं ते किती आहे आधी. ते त्याच्यावर नंबर. मी जी चॉईस केलेली ना यांनी विकून टाकली आणि आता दुसरीच अभी दाखवते. थोड़ा फैंसी ले लो और नया डिजाइन. नहीं, ये ऐसे लॉकर मत करो. टूटते, बॉक्स वाले में लॉकर टूटते. जो डिजाइन दिखा था ना वो बॉक्स वाला, उसका कंप्लेंट. बॉक्स वाले में ना लॉकर टूटते नहीं ना. नहीं म्हणजे मैंने कितना भाव था तभी लिया. भाव तो वही है, भाव हो वही जाएगा. लगेगा ना. आता भाव 63 का कोई भाव टेंशन था. नहीं, भाव तो सब आपका लो. नहीं ना, लेकिन मुझे वो पसंद आया था वो ही. लेकिन सेल में क्या है, कंप्लेंट है. वो बॉक्स वाला रहता है, जल्दी टूट जाता है. बॉक्स नाही था ना. डिजाइन विषय असं झालाय, मी चेन चॉईस केलेली ह्या लोकांनी विकून टाकली ती. अभी बोलते 2 दिन बाद दूंगे, लेकिन प्रीतम जाणार आहेत तर मला आता अर्जंट पाहिजे. काय हो काय? माझ्यासाठी घेतली चेन, तुम्हाला नाही घेतली. काय चाललंय? तेच सांगते. म्हणून फसली तू आता. नहीं, वो डिजाइन सांगितले होते तर मी तुम्हाला दुसरे आणून देतो. वो डिजाइन आहे ना, तुम्ही आरामती गेले तर आरामती देतो मी. इतना बडा बजेट नाही मेरा. चेन तुला कशाला लागतंय का? कोणत्या मुलांच्या? काय असं काय नाही होत. इथे सर. मुलांच्या चेन मला हे बघा नाही, नाही. असे असे साखळीचे पण आवडतात मला घालायला. हे बघा अशा बघा. प्रीतमला मी सांगितलं का नाहीला जे मला काही ऑप्शन नाही दुसरा. प्रीतमला बोलली मी की तुम्हीच चॉईस करा आता. बिलकुल भी नाही. प्रीतू काय ग? काय नाही, टेन्शन आले आता. काय एवढं काय टेन्शन घेते, जाऊ दे ना. ये डोसे तो आपका मिल गया है. आता काय टाइम करू नको तुम्ही. इस फाइनल कर. मिल गया? सेम वही आपने जो फाइनल किया वही. मुझे अभी समझ में नहीं आ रहा है, नहीं, लेकिन पक्का सेम टू यही सेम है. पक्का यही आपका. पक्का. पक्का पक्का 100%. प्रीतू बघा तुम्हाला आवडते का? त्यांनी मजाक केली त्याच्यासोबत. ते असेच बोलले होते, मजाक केले होते हो. शिवरात्री बा- मजाक तर करायला पाहिजे ना. अच्छा शिवरात्रीसाठी गिफ्ट घेतली. काय करायला नाही. घ्यायची मग. ठीक आहे फायनल. आता तुम्हाला आवडते का बघा अगोदर. मला कशाला आवडेल, तुला घालायची तू फायनल आहे. बघू का ट्राय करून. हम्म. छान दिसतंय, भारी आहे. एकदम मस्त. जेंट्स आहे पण ही चेन. काही नाही वाटत पण नाही तू पण म्हणजे तुला चांगली दिसते. तुम्ही वेअर करा आता. धरा. मला कशाला, नको नको, मला नाही आवडत सोनं. 1 मिनट वीडियो लो. 1 मिनट ऐसा करके तुला लो. काय काय सांगते? आपका काम बता रही. रुको रुको, मैं इनको पहनाती हूँ अभी. एक्चुअली ये इनका बर्थडे गिफ्ट है, इसलिए मैं चुपके से आपके पास आती थी. और Birthday पैसा gift? देते. हां, तुमचा 20 तारखेला बर्थडे आहे ना, मग मी 20 ला birthday? अलिबागला राहणार, तुम्ही मी इकडे राहणार, मग आपण भेटणार नाही ना. खरंच बर्थडे गिफ्ट आहे. हो. खरंच बोलते, खरं तुझी पण- चेन आहे. पण आता 50,000 भरायचे आहेत. बघा ते पण गपचूप भरायचे. हं? ते पण गपचूपच भरायचे. बघा कशी बघू थांब. 50,000 बाकी भरायचे, तुम्हालाच भरायच्या. काय बोलते? 50,000 राहिले भरायचे अजून. मला भरायचे. मी 15 का 20 तुझ्यासाठी असेल तर मग- मैंने कितना पैसा भरा अभी तक चेन का?
कितना भरा है मैंने? कुछ हो गया आपका 40-50 40 मतलब ये टोटल कितने का है चेन? टोटल 1 लाख. 1 लाख का आहे? मलाच माहित नाही. चांगली गोष्ट आहे. आवडली तुम्हाला? मग बरोबर पहिले आहे तुला ना? गंठन सोडवायचं होतं छान आहे ना? राहू दे, माझं गंठन होऊन जाईल. खरंच छान आहे, तुमचं आवडली gift. मला. हम्म. खरंच मला आहे ना? आता रोज घालायची हा? हा. हीच होती का बरं? हो 100% हीच है. यही था ना? मुझे भी मला समझ में नहीं आ अजून- रहा है ये सेम है. क्योंकि मला वो अजून जेंट्स विश्वास का होता मुझे है. ज्यादा समझता नहीं, लेडीज का कुछ होता ना तो मुझे तुरंत समझ में आता. साइड में रखा था, बुकिंग करने के बाद थोड़ी बेचते हैं. वही मैं बोली, आपने ऐसा कैसे किया? मतलब हमसे हमारे साथ मजाक कर रहे हैं, हमारा वीडियो चालू है तो. रेगुलर कस्टमर हो गया तो फिर हा वो है. खरंच मला विश्वास नाही तू घेतली. पैसे राहिले भरायचे, घेतली काय म्हणता? थोडी मदत करा पैसे द्यायला. बाप रे, म्हणजे गिफ्ट भी मेरे को मिलेगा लेकिन पैसा मैंने देना. अच्छा है, पार्टनर अच्छा है ना. चल. आता प्रियाला मस्त शॉपिंग करून दिली मी, म्हणजे तिला आहे ना घरात खूप काय काय खायला लागतं. सो त्यासाठी मी हे सर्व घेतलं. त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स आहे, बिस्किट्स आहे, बनाना चिप्स आहे, असं बरंच काही आहे. हे बघा सगळं घेतलं आता तिच्यासाठी मी. आलो आहोत घरी, ड्रेस चेंज केलाय, फ्रेश झाले, थोडीशी बसली आहे आणि आता जेवण बनवते. मस्त भाकरी थापणं चालू आहे आता माझ्यासाठी. मॅडम एवढ्या त्याच्यात सगळं काम करतात माझ्या बाई. लय आनंद होतो मला, लय गर्व होतो मला तुझ्यावर कधी कधी. इकडे भाजायला याच्यामध्ये मी नागली टाकली म्हणून थोडी भाकरीचा कलर चेंज झालाय ना. पण भारी वाटतं मला, नागली सोबत आवडतं. नागली ऍक्च्युली माझं रक्त HB वाढण्यासाठी मी म्हणजे बाजरी आणि नागली मिक्स केलं आणि दळून आणलं. हे बघा पीठ. मसाला ठेचून टाकलाय जो मला खूप मसाला आवडतो. फक्त मिरची आणि लसूण मध्ये फक्त फ्राय करणार, ते खूप छान बनतं. पण शिजल्यानंतर ना ते अजून छान वाटेल. फक्त वाफेवर, पाणी वगैरे काहीच नाही टाकणार याच्यात, फक्त अशी फ्राय करायची ना. प्रीती तुम्हाला अशीच आवडते ना? खूप आवडते मला. झाकण ठेवते त्यासोबत भाकरी आणि काय फिश फ्राय. सो इथेच मी आपला ब्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. बाय, टेक केअर, गुड नाईट.